दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय आमदार रोहित पाटील यांनी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. कौलापूर विमानतळाबाबत लोकांना फसवू नका, माजी खासदार संजय काका पाटील यांचा आरोप. सिद्धेवाडी मध्यम प्रकल्पाचा डावा उजवा कालव्याच्या कामाबाबत तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना 2023मध्येच पत्र दिले आणि त्यानंतर कृष्णा खोरे महामंडळाने वस्तुनिष्ठ अहवाल दिला. शासनाने सिद्धेवाडी प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी 24,62,00,000 रुपयांच्या कामांसाठी प्रशासकीय मान्यता दिली. आता आमदार रोहित पाटील सिद्धेवाडी कालव्याच्या कामांचे श्रेय घेत आहेत. दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय घेऊन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं योग्य नाही. श्रेयवाद आणि ईर्ष्या करण्याची ही वेळ नाही. शेतकरी कोलमडून पडलेला आहे. मतभेद थांबवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्र यावे अशी साद त्यांनी घातली. तसेच ड्रायपोर्टसाठी रांजणी येथे जागा मिळत नसल्याने सलगरे येथील प्रस्ताव सुचवला होता. त्यासाठी 2 वेळा सर्वे झाला. मात्र लोकसभेची आचारसंहिता लागल्यानंतर पुढे काही झालं नाही. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्या गैरकारभारासंदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र पुढे काही झालं नाही आणि त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे असंही पाटील यांनी म्हटलं आहे. आणि विमानतळाबाबत लोकांना फसवू नका. कौलापूर येथे विमानतळ उभारण्यासाठी 350 एकर जागा आवश्यक आहे. सध्या 150 एकर जागा उपलब्ध आहे. उर्वरित जागा उपलब्ध करणे शक्य नाही. विमानतळासाठी लोकांना फसवण्याची भूमिका घेऊ नका. या ठिकाणी ॲग्रोपोर्टची मागणी केली होती. त्यासाठी आणखीन 40 एकर जागा उपलब्ध झाल्यास ॲग्रोपोर्ट उभारणे शक्य असल्याचं संजय पाटील यांनी म्हटलेलं आहे. सिद्धेवाडी मध्यम प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या संदर्भामध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता, ज्याला सुप्रमा म्हणतात, ती मिळाली. काल काही पेपरला थोडंसं त्याच्या बाबतीमध्ये पाहायला मिळालं, म्हणून आज या बाबतीचा खुलासा करावा म्हणून आजची ही प्रेस बोलवली होती. दुपारी काही तालुक्यातली आमची सिनियर मंडळी मला भेटली आणि शेतकरी उद्ध्वस्त झाला, शेतकऱ्याचं कंबरट मोडलंय, लोक बागा तोडायला लागलेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही एकमेकाची जिरवण्याच्या नादामध्ये इकडे लक्ष कोण देणार? तेव्हा हे विषय थोडेसे तालुक्यातल्या लेवलवर थांबले पाहिजेत. सोशल मीडिया अमकं तमकं हे आपण रोज करत बसलो तर आमचे प्रश्न घेऊन कोण लढणार? याविषयी थोडी चर्चा झाली साधक बाधक. आणि तुम्ही जरा सिनियर आहात, तुम्ही या पद्धतीनं ह्या सगळ्या भूमिका थांबल्या पाहिजे. श्रेयवादाची लढाई तुम्ही नंतर करा, पण आधी आमचे प्रश्न सोडवा. अशी काही जुनी जाणती मंडळी दुपारी 1-1.5 तास आमची साधक बाधक चर्चा झाली. त्यांनी काही सूचना केल्या. वयानं माझ्यापेक्षा ज्येष्ठ काही सिनियर मंडळी आबांच्याबरोबर, दिनकर आबांच्याबरोबर काम करणारी मंडळी आली आणि मग आम्ही साधक बाधक चर्चेतून निर्णय घेतला की आज आपण प्रेस घेऊन हे फक्त दाखवू. टीका टिप्पणी फसवा फसवी कुणी काय केलं याचा न उहापोह करता जे केलंय काम ते तुम्ही दाखवा. आणि ह्या स्पर्धेमध्ये शेतकरी उद्ध्वस्त झालाय, ह्याच्याबरोबर तुम्ही राहिलं पाहिजे. ते लढे मोठे करा आणि मग आम्हाला यश मिळू द्या, अशा भूमिका सांगितल्यामुळं आज आपण ह्या सगळ्या भूमिका तुम्हाला फक्त दाखवतोय. आणि मला त्यांनी आव्हान करायला सांगितलं. तुम्ही मागे एकदा मी मोर्चाच्या वेळी आव्हान केलं होतं की शेतकरी उद्ध्वस्त झालाय, तुम्ही ह्या लढ्यामध्ये आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही सामील व्हा. ही भूमिका माझ्या वतीने मी पुन्हा एकदा आवाहन करतो. यासाठीच ही आजची प्रेस बोलवलेली आहे. विमानतळाचा विषय मध्ये 1-1.5 महिन्यापूर्वी एक मीटिंग झाली. मी याच्यासाठी खूप प्रयत्न केला. ज्योतिरादित्य सिंधिया साहेबांच्याकडे ज्यावेळी खातं होतं त्यावेळी त्याचा पाठपुरावा मी खूप केला. किमान 350 एकर किमान जमीन धावपट्टी सहित एअरपोर्टला लागती. आपल्या इथं MIDCची जी जमीन आहे, MIDCची म्हणजे कोल्हापूरचं विमानतळ असं त्याला पडनाव आहे, ती 160 ते 165 एकर जमीन आहे. अजून 200 एकर जमीन अक्वायर केली पाहिजे. ती राज्य सरकारनं अक्वायर करून एअरपोर्ट अथॉरिटीला दिली पाहिजे, तेव्हा इथं ॲग्री विमानतळ होऊ शकेल. त्यांनी त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत, त्या कामाला शुभेच्छा. ड्रायपोर्टच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या कमिटीनं निष्कर्ष केला. या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी समजावून सांगितलं. त्यांच्या कमिटी येऊन त्याचं सिलेक्शन झालं. रांजणीला त्यावेळी शेतीमेंढी पालन संस्थेची जी महामंडळ आहे ती जागा देण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे तिथल्या 30-40 एकरामध्ये ते होणार नाही, म्हणून आपण रांजणीचं ठिकाण बदलून त्या ठिकाणी सलगऱ्याला गेलो. 550 एकराचं ते गायरान आहे आणि त्या गायरानामधून तो रस्ता जातोय बेंगलोर ग्रीन हायवे. तेव्हा त्या रस्त्याला लागून व्हावं
पण तिथेही काही गोष्टी अडचणीच्या झाल्या, पण सगळे रिपोर्ट MIDC कलेक्टर ऑफिस, त्या उद्योग मंत्र्यांच्या बरोबरच्या बैठकी, त्याचे मिनिट्स गडकरी साहेबांनी स्वतः उदय सामंत साहेबांना फोन केला होता आणि ते सगळं प्रकरण त्या मार्गाला आहे. आता त्याच्यासाठी प्रयत्न चाललेला आहे. आनंद आहे. हे काम लवकरात लवकर यासाठी माझ्याही शुभेच्छा आहेत. पण त्या ठिकाणी जागेचा वाद न करता जिथं जागा आहे तिथं करायला हरकत नाही. जर ती शेळी मेंढी पालन महामंडळाकडून जागा मिळत असेल तर ते रांजणी इथं व्हायला हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.